असते पेरू उत्पादक आणि फळपीक बागायतदारांनो. तर या ठिकाणी आपण एक महिन्यापूर्वी म्हणजे या ठिकाणी आपण नेमॅटोडसाठी औषध दिलं तर त्यानंतरनं ह्या जे रिझल्ट आहेत ते आपल्याला 20 दिवसापूर्वीच मिळाले होते. म्हणजे या ठिकाणं फळांची साईज वगैरे होऊन मालही तुटून गेलेला आहे. पूर्वीचं सेटिंग कमी होतं आणि हा नेमॅटोड गेल्यानंतरनं व्हाईट रूट ह्या अशा ग्रोथ मिळालेल्या आहेत आपल्याला. तर हा रिझल्टसाठीचा व्हिडिओ आहे. हे ह्यांनी सोडलं होतं, ह्यांचा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती पाहायला मिळेल. काय ह्यामुळे जे आहेत ना आपल्या पूर्ण काळ्या होत्या. हां, आता नंतर जरा सफेद आणि अशा लालसर कलर पांढऱ्या कलरच्या दिसू लागल्या. पूर्वी काळ्या पूर्ण काळ्या होत्या हे पहा व्हाईट कलर हा रूटला आलेला आहे. आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं पहिला नव्हता. पहिला नव्हतं त्यांनी सांगितलेलं आहे. पहा आणि हे चेंजेस त्यांना मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की 20 दिवसात मिळतील तर ते 15 दिवसात मिळून या ठिकाणं पुढच्या 15 दिवसामध्ये म्हणजे त्याच वेळेस सुरुवात झाल्यानंतर 15 दिवसामध्ये पेरूचं हार्वेस्टिंगसुद्धा झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आणि पेरूला जे मार्केट होतं ते 28 रुपये 25 रुपयाच्या दरम्यानचं मिळालेलं आहे. आणि आत्ता नवीन जी सेटिंग वगैरे होते पहा ह्या स्टेजला आपण सोडलं होतं फळांमध्ये. हे जी फळं आहेत आत्ता ह्या झाडामध्ये दिसणारे बा वरती इकडं पण आहेत पहा इथं समोर. हे अशा पद्धतीची फळं होती तेव्हा सोडलं होतं. तर त्यामध्ये त्याची साईज हे 50 ते 100 ग्रॅमच्या दरम्यानची होती. तर ती साधारणपणे आपल्याला 600-750 ग्रामपर्यंत मिळाला पेरू 600-650 ग्रामपर्यंत मिळालेला आहे. म्हणजे 250 ते 750 ग्रॅमच्या आसपास त्यांना साईज ही मिळून गेली पेरूमध्ये. आणि आता हा नवीन हे बघा हे जे सेटिंग वगैरे आहे तर आता ही अशी नंतरची सेटिंग पुन्हा सुरू झालेली आहे अशा पद्धतीनं. इकडं ह्या पेरूला पण आहे नवीन फुलकळी आणि ही साईज मिळते. हे बघा ही साईज होती तेव्हा आपण या ठिकाणं नेमॅटोडवरती आणि इतर यासाठी औषध एक ड्रेंचिंग केलं. त्यानंतर जे रिझल्ट मिळाले त्यानंतरसुद्धा आता ही सेटिंग वगैरे अशी मिळालेली आहे बा. म्हणजे ह्या ठिकाणी पुन्हा बहार रेग्युलर चालू झालेला आहे की वरती पण आहे. त्या पद्धतीने फळांची जी कंडिशन आहे इकडं पण आहे झाडामध्ये बघा या अशा पद्धतीने आहे. बघा ही छाटणी झालेली पहिली कुठेतरी अशी बायांनी खोडलेली मोडली होती. त्याला असा फोटो आलेला आहे बघा. म्हणजे याला कळी पण आलेली आहे. आता ही नवीन छाटणी जी झाली ना आपली आता नवीन आत्ता ह्या कंडिशनला त्याची सुद्धा कंडिशन अशी होणार आहे. म्हणजे आता औषध सोडल्यानंतर फरक जाणवल त्यावर. ओके. तर ह्या अशा पद्धतीनं पुन्हा आता फळं ह्या ठिकाणं आहेत. म्हणजे पेरूचं तोडणे झाले 3-4 31 कॅरेट 35 कॅरेट 27 कॅरेट अशा पद्धतीने 38 कॅरेट ह्या पद्धतीने माल निघत होता. त्यानंतर तो पुन्हा हा बहार धरलेला आहे रेग्युलर रुटीनमध्ये छाटणी करून. तर ही अशी पेरूचा जसा ह्या नारळासारखा आकार असेल तेवढी साईज तुम्हाला चांगली मिळते. सगळ्यात महत्त्वाचं हे पहा इथं तर त्याची साईज वगैरे चांगली मिळते. ही नारळ आकाराची जी फळं असावीत सगळ्यात महत्त्वाचं. आणि हे पहा आता पुन्हा पण हा फळ हे जे आहे हे राहिलेलं फळ आहे. तर हे अशा पद्धतीनं आहे. थोडंसं ह्याला फोम वगैरे काय लावलेलं नाही. तोडून दाखवतो तुम्हाला. ही साईज लगेच मिळून जाते. साधारणपणे जी काही साईज मिळते ही 10 ते 15 दिवसामध्ये 200 ग्रॅम प्लस साईज मिळून जाते एका ड्रेंचिंगमध्ये. हे ह्या व्हिडिओमधून सांगतो आहे. आणि हे जे सेटिंग आहे बघा हे अशा पद्धतीने पुन्हा पेरू या ठिकाणं फुल झाल्यानंतर हे असं फळात रूपांतर झालेलं आहे. मोरगाव